पुढची बातमी आहे जनता दरबारवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धासंदर्भातली। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारला सुरुवात झाली आहे। महाजनवाडी सभागृहामध्ये मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सुरू आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। दरम्यान ठाण्यामध्ये होणाऱ्या भाजपच्या जनता दरबाराचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आलेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार भरलेला आहे। भाजप आमदार निरंजन डावखरे ठाण्यामध्ये आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवणार आहे। आमदार संजय केळकर भाजपचे आमदार हे सुद्धा ठाण्यामध्ये आमदार आपल्या दारी या उपक्रमातून जनता दरबार घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।